कथेचं नाव जिद्दी कोण, मुलगा की वडील? अभिवाचन स्वाती जोशी. आई, बाबा, माझा रिझल्ट आलाय. मी फर्स्ट क्लासने पास झालोय. वेद पेढ्यांचा बॉक्स घेऊनच आला होता. देवाजवळ ठेव पेढे आणि आशीर्वाद घे आधी. शेवटी तू तुझं स्वप्न पूर्ण केलंसच. आम्हाला आधी नव्हता आवडला तुझा हा हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेण्याचा निर्णय, पण तू तुझ्या निर्णयावर आढळ राहिलास आणि ते चांगल्या मार्कांनी पूर्ण केलंस. बाबा नमस्कार करतो. यशस्वी हो. आता पुढं काय ठरवलंय? बाबा, आपली थोडी जमीन आहे ना हायवेला लागून. मी आणि माझे 2 मित्र मिळून तिथं हॉटेल सुरू करणार आहोत. आधी थोडंसंच कामापुरतं बांधकाम करून घेऊ, नंतर जसा जम बसेल तसं हळूहळू वाढवू हॉटेल. वेद, अरे ती जमीन तर बँकेकडं गहाण आहे. तिथं काही करू शकत नाही आपण. तू एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी बघ ना आधी. बाबा, जमीन गहाण आहे? मला का सांगितलं नाही तुम्ही? आणि गहाण कशाला टाकली जमीन? तुम्हाला माहीत होतं ना मला हॉटेल टाकायचं होतं तिथे. नोकरी तर मी कधीच करणार नाही. मला बिझनेस करायचा आहे. बरं, आपल्याकडे पैसे किती आहेत? आपण भाड्यानं घेऊ जागा. अरे बाळा, पैसे असते तर जमीन गहाणच कशाला टाकली असती? तुझ्या कॉलेजची फी, हॉस्टेलचा खर्च, घर खर्च माझ्या पेन्शनमध्ये थोडाच भागणार होता. तू दुसरा काहीतरी मार्ग शोध. वेदला बाबांचा फार राग आला. त्याच्या माहितीप्रमाणे त्यांची परिस्थिती इतकी काही बिकट नव्हती की त्यांना जमीन गहाण टाकावी लागेल. आता पैशाचीही मदत करणार नाही असं म्हणतायत. कसे आई वडील आहेत, मुलासाठी काहीच करू शकत नाहीत. वेद त्या दिवशी जेवलाच नाही. दुसऱ्या दिवसापासून सकाळीच घराबाहेर पडायचा, तो रात्रीच घरी यायचा. कुठे जातो, काय करतो याच्या आईबाबांना काहीही माहिती नसायची. आईनं विचारलं तर तो नीट उत्तरही देत नसे. त्याची आई बाबांना एकदा म्हणाली, अहो करा ना त्याला काहीतरी मदत. नुसतं वणवण भटकतंय पोर. एकुलत्या एका मुलासाठी करायचं नाही तर मग कोणासाठी करायचं? यशोदा, अगं असते पैसे तर दिले नसते ना. मी काय वैरी आहे का त्याचा? पण तो तर वैरी समजायला लागलाय ना तुम्हाला. मला बघवत नाही हो असा आबोला घरात. वसंतराव यावर काहीही बोलले नाहीत. काही दिवसांनी वेद आईला म्हणाला, आम्ही 3 मित्र मिळून गाळा घेतोय भाड्यानं. छोटेसे स्नॅक्स आणि कॉफी हाऊस सुरू करतोय. बघू कसं चालतंय ते. आणि तुम्ही पैसे द्यायची गरज नाही. गाळ्याचा मालक चांगला आहे. डिपॉझिट नाही घेणार तो. 2 महिन्यांचं भाडं फक्त आगाऊ घेणार आहे. आणि बाकी सामानासाठी माझे काही जमवलेले पैसे आणि काही उधारी यावर भागल आमचं सध्या. सांग बाबांना, मी करेल माझं काय ते. यशोदाबाईंच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. वसंतराव शांत होते. वेद आता कामात पार बुडून गेला होता. सकाळी लवकर बाहेर पडायचा, रात्री तर 12 वाजायचे जेवायला. आईनं दिलेला डबाही केव्हा केव्हा परत यायचा. त्याचं खाण्यापिण्यावर अजिबात लक्ष नव्हतं. पहिले 2-3 महिने धंदा काही व्यवस्थित होत नव्हता. सगळा खर्च जाऊन हातात काही शिल्लक राहत नव्हतं. त्यामुळे त्याची चिडचिड होऊ लागली होती. त्यातच एक मित्र भांडून निघून गेला. आता दोघांवरच सगळा भार आला. वेदनं मग होम डिलिव्हरी सुरू केली. काही नवीन ऑफर चालू केल्या. फ्री सॅम्पलिंग, कॉलेजच्या समोर स्टॉल, असे एक ना अनेक प्रयोग करू लागला. मार्केट स्टडी करून कस्टमरला काय हवं असतं याचा अभ्यास केला. पार्टी ऑर्डर पण सुरू केल्या. हळूहळू त्याचा जम बसू लागला. ऑर्डर वाढल्या, कस्टमरची गर्दी होऊ लागली, जागा कमी पडू लागली. शेजारचा गाळाही भाड्यानं घ्यावा लागला. आता कुठे त्याला मनासारखा नफा होऊ लागला. धंद्यातील बारकावे समजू लागले. आत्मविश्वास वाढला. शहरात त्याचं नाव होऊ लागलं. एका वर्षात त्यानं हॉटेल एकदम नावारूपाला आणलं.
आता फक्त नाश्ता न ठेवता जेवणाचा मेनूही ठेवावा असं त्याला आणि मित्राला वाटू लागलं. पण परत जागेचा प्रश्न. आता त्यांना आजूबाजूला कुठे मोकळी जागा भाड्यानं मिळते का त्याचा अभ्यास सुरू केला. बँकेच्या कर्जाचीही चौकशी सुरू केली. या सगळ्यापासून त्यानं आईबाबांना हेतुपुरस्सर दूरच ठेवलं होतं. त्याला त्यांची मदत आता अजिबात नको होती. दुखावला गेला होता ना तो. स्वतःच्या हिमतीवर सगळं करणार होता. वेदचा वाढदिवस आला. आईनं त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ केले. रात्र होऊन गेली तरी तो अजून आला नव्हता. ती बेचैन झाली. काम असेल का फार त्याला, की मुद्दाम आला नाही लवकर. आपल्याला त्रास द्यायला आवडतं हल्ली त्याला. नीट बोलत नाही की काही सांगतही नाही. रात्री 10ला तो आला. आईनं त्याला पटकन आवरून घ्यायला सांगितलं. बाबांनी टेबलवर केक आणून ठेवला. आईनं औक्षणाचं ताट तयार करून ठेवलं. वेद आवरून आला. आईनं त्याला ओवाळलं. बाबांनी केक कापायला सांगितला. कशाला आणलाय केक? केक कापला मी मित्रांबरोबर. तुम्ही कशाला त्रास घेता माझ्यासाठी? अरे असं काय बोलतोस वेद? बाबा आहेत ते तुझे. बाबा आहेत मग काय केलं त्यांनी माझ्यासाठी? गेले वर्षभर मी मरतोय, इतके कष्ट घेतोय. एकदा तरी त्यांनी विचारले का मला? काही मदत तर दूरच, पण साधी माझ्या हॉटेलची चौकशी केली नाही. वेद, ते सगळं विसर बाळा आणि ही घे तुझ्या वाढदिवसाची भेट. काय आहे ते? मला नकोय काही तुमच्याकडून. अरे बाबा एवढे म्हणतायत तर बघ ना उघडून पाकिट. वेदनं पाकिट उघडलं. त्यात जमिनीचे कागदपत्र होते आणि नवीन हॉटेलचा प्लॅन पण. हे काय बाबा? हॉटेलचा आर्किटेक्टचा प्लॅन? जमीन तर गहाण होती ना? नाही रे बाळा, मी खोटं बोललो तुझ्याशी. माफ कर मला. तू नुकताच कॉलेजातून सुटून आलेला, काहीच अनुभव हाताशी नाही. तुला जर लगेच जमीन देऊन हॉटेल सुरू करायला पैसे दिले असते तर तुला या व्यवसायातील सगळे बारकावे कसे समजले असते. सुरुवात नेहमी छोट्या गोष्टींपासून करावी. या एका वर्षातील अनुभवावरून तू खूप काही शिकलायस. माणसांची पारख, मार्केटचा अभ्यास, पैशांचा हिशोब आणि व्यवहार. हलाखीच्या परिस्थितीतही कसा तग धरून ठेवायचा हे तू आता शिकलायस. तुझ्या त्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजपेक्षा जास्त ज्ञान तुला या अनुभवाच्या शाळेतून मिळालंय. आता तू तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम बनलायस. मोठी झेप घेऊ शकतोस आता तू. आई म्हणाली, वेद बाळा, तुझ्या प्रत्येक पावलावर तुझे बाबा सतत तुझ्याबरोबर होते बरं. गाळ्याचं डिपॉझिट त्यांनीच भरलं होतं तुला समजून न देता. तुला उधारी देणाऱ्यांना बाबांनीच हमी दिली होती. तुझ्या प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती होती त्यांना. तू तुझ्या पायावर उभा राहावा म्हणून खोटं बोलले रे ते. मनावर दगड ठेवून केलं आम्ही हे सगळं. आई बाबा, मी चुकलो. रागाच्या भरात तुम्हाला नाही ते बोललो, पण तुम्ही माझी साथ नाही सोडली. माझ्या आधाराच्या कुबड्या काढून घेतल्या म्हणून आज मी चालायला शिकलो. तुम्ही माझी साथ खरंच कधी नाही सोडली. किती भाग्यवान आहे मी. आज मला तुम्ही जाणीव करून दिलीत. आई बाबा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात. बाप हा बाप असतो. स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून काळजाच्या तुकड्यावर कायम नजर ठेवत असतो. हेच खरं.